ए आई, ए उठ. काय रे रामा? आई, मावशीचा फोन आलाय. कोणाचा फोन आलाय बापू? मावशीचा फोन होय. धर इंग धर होय. धर. आता काय म्हणाले बापू एवढ्या थंडीमध्ये? म्हटलं थंडी आई आई चालू आहे. चालू आहे की? धर इंग धर हा दे. धर धर. काय म्हणाले की बोल. बाबा एवढ्या थंडीमध्ये 12 वाजल्यात एवढ्या उशिरा? हॅलो बहीण, बोल की. बरी आहेस की? अयो हो, कधी मान. अरे देवा. अरे आईला आमच्या मावशीच्या इथं कोणतं टपकले वाटते. अजून 5 वर्ष टिकला असतं. हा राहू दे बाय, वातावरण बी खराब आहे काय करायचं. मुलगीची थंडी सुटली आहे बाहेर. जाऊ दे मला, जाऊ दे. हा ते टेन्शन घेऊ नको ना. भाकर बिकर खा बरं की मला विचार करत बसू नको बरं बहीण. हा नाही बहीण, आई आता आलो असते बहीण. आता काय गाडी पिढी भेटणार काय भेटणार. हा उद्या येतं उद्या. हा काळजी घे ना स्वतःची बरं की. हा हा आई माय मोठी थंडी वाजाली बहीण आता. आई काय कर म्हणलीस नाही तर आलो असतो. हा ठेव माय, ठेव बहीण, ठेव ठेव. काळजी घे ना की. हा लय विचार करू नको बहीण, जाऊ दे आता. हा हाताचं मळगं माय जाऊ दे, काय कर तुझा. हा आई आता चांगलं राहिलं असतं तर 5 वर्ष राहिलं असतं. हा जाऊ दे, लय टेन्शन घेऊ नको बरं की. हा काळजी घे. हा ठेव मग, ठेव. हा हा ठीक आहे धर रामा. हा धरीन. ए आई काय झालंय कोणाला? अरे मावशीच्या चार्जरची पिन सुटली मग. झोप येणार झाली म्हणून बहीण तुला फोन लावलो म्हणाली. तिला म्हणलं काळजी करू नको मा, मी उद्या सकाळी येतो भेटायला तुला. काळजी बिळजी करू नको, समाधान झोप म्हणून सांगलो रे. जरा गणागोताला बोलले की जरा बरं वाटते. हा दुसरं काय नाही. ए आई तुझं बोलणं बघून तर मी दच वाकलोय. काळजी रदत खायला सकाळी जाते ना बोलली. आई आमची मावशी तर